श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, नवीन वर्षाचं म्हणजेच आतापर्यंत जे झालं ते झालं, पण नवीन वर्षाचा काहीतरी आपण नवीन प्रण घेऊयात. प्रत्येकाला प्रश्न पडतो. आजचा व्हिडिओ तसं बघायला गेलं तर नवीन म्हणजे स्वामी भक्त जे नवीन आहेत, ज्यांचा स्वामी भक्तीमध्ये काय करावं काय नाही करायचंय यामध्ये गोंधळ उडतो, किंवा काही भक्त असे असतात की पूजा अर्चना जे पण आहे ते स्वामींचं असू दे किंवा कोणतंही असू दे, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, किंवा आज आता न करता संध्याकाळी करू, असं टाळाटाळ करत करत पूर्ण वर्ष निघून जातं. पण आपल्याने सर्व काही आपलं जसं असतं तसंच असतं, आपल्यामध्ये कोणताच बदल नसतो. पण आपण नवीन वर्ष आहे तर ते कोणतेही वर्ष असू दे, येतं आणि जातं. पण तसं न करता आता नवीन वर्षाचा आपण एक नवीन प्रण घेऊयात. या वर्षी जसं आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला एक आपला जसं की पगार झाल्यानंतर एक बजेट असतो की एवढ्या पगारात एवढं एवढं करायचं आहे, एवढी सेव्हिंग करायची आहे, आपला खर्च केवढा आहे, तसं पगारासारखं जर आपण दर वर्षाचा म्हणजे नवीन वर्षाचं नवीन प्रण घेऊयात की या वर्षी कोणती म्हणजे की किती भक्ती माझी व्हायला पाहिजे, आपण एक म्हणजे ह्या महिन्यामध्ये माझे किती पारायण झाले पाहिजे, किती दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले पाहिजे, आपल्या दर दिवशी आपण एक एक करून आपण किती आपण पारायणांचं प्रमाण वाढवतो आहे, किंवा आपण ज्या माळी जपतो त्या किती माळी आपण दररोज करतो आहे. जर समजा एक माळ जर आपण जपत असणार तर दर दिवशी एक, मग नंतर 2, नंतर दिवसाला 3, दिवसाला 4, किंवा असे प्रमाण जर आपण वाढवत गेलो तर एक आपल्याला ती सवय पडत जाते. आणि तेवढंच नाही तर प्रत्येक सण वार वेळ, एकादशी असू दे कोणतेही असू दे, तसं तर आपल्याला मराठी कॅलेंडरमध्ये वर्षाला नाही पूर्ण वर्षभर सण असतात. देवाची पूजा करायला कितीही केलं तेवढं थोडंच आहे. तर आपण नवीन वर्षाचा एक प्रण घेऊया की माझा या नवीन वर्षात 2026 मध्ये मी काय करावं. म्हणजे तसं तर प्रत्येक स्वामी भक्ताला हे माहीत असतं, तरीही मी पुन्हा एकदा सांगते, जर कोणी नवीन स्वामी भक्त असेल आणि त्यांचा गोंधळ उडत असेल तर प्रत्येक स्वामी भक्ताला हे माहीत असतं की दररोज रोजच्या रोज तारक मंत्र 11 वेळा बोलायचा असतो. स्वामी चरित्र सारामृताचा जो पाठ असतो, तसं तर इतकेही मोठे अध्याय नाहीये स्वामी चरित्र सारामृताचे. दर दिवशी आपण पूर्ण एक म्हणजे 21च्या 21 अध्याय म्हणजे एक पाठ आपण पूर्ण करू शकतो. पण जर कोणाला वेळ नसेल तर आपण 3 अध्याय हे डेली वाचायला पाहिजे. आणि 11 माळी ह्या स्वामी समर्थ नामजपाचा आपण रोज करायला पाहिजे. तर जे कोणी रोजच्या रोज म्हणजे स्वामी सेवेमध्ये जर आपण सेवा म्हणजे आपण मंदिरात जातो, मठामध्ये जातो, स्वामींचं आपण घरामध्ये जेवढी आपण पूजा वगैरे करतो तेवढं ठीक आहे. पण आपण जर रेग्युलर जे स्वामी चरित्र सारामृताचे डेली 3 अध्याय वाचायचे असतात, 11 माळी जप करायचा असतो, तारक मंत्र बोलायचा असतो, हे जर आपण करत नसणार तर आपण या नवीन वर्षात नवीन सुरुवात करून आपण सुरुवात करू शकतो की आपण डेली जसं की सांगितलं जातं की 11 माळी जप करायचा आहे, तारक मंत्र बोलायचा आहे, स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. तर याची आपण नव्याने सुरुवात करू शकतो. याशिवाय आपण नवीन वर्षाचं नवीन म्हणजे 2026 मध्ये नवीन आपण दरवर्षी तुम्ही करतात की नाही माहित नाही, पण आपण या वर्षी हे वर्ष गुरुचं मानून आपण जर गुरुवारचं व्रत करू शकतो. आपण 9 गुरुवारचं व्रत, 11 गुरुवारचं व्रत करायचं असतं. तसा तर मी या विषयावरती स्पेशल असा व्हिडिओ बनवणार आहे की 9 गुरुवारचं व्रत कसं करावं. पण तरीही
आपण 9 गुरुवारचं व्रत करावं, गुरुचरित्राचं पारायण करायला पाहिजे. म्हणजे दरवर्षी एक पाऊल आपण पुढे टाकायला पाहिजे की प्रत्येक वर्षी माझं म्हणजे की माझे 11 पारायण तरी व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक. तसं तर आपण दर दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय इतके पण मोठे नाहीयेत की आपण कंटिन्यू 2-4 तास बसल्यानंतर आपल्याला 1 किंवा 2 अध्याय पूर्ण होतात, तसे नाही आहेत. ते जर बसलो तर आपलं लवकर म्हणजे एका दीड तासामध्येच 21 अध्याय पूर्ण होऊन जातात. तर मंडळी, आपण नवीन वर्षामध्ये आपण 12च्या 12 गुरुचरित्र पारायण करू शकतो किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपण करू शकतो. दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करू शकतो. जेवढं आणि मुळात आपण जर पारायण केली किंवा आपण जर स्वामी भक्तीत एक पाऊल पुढे टाकतो आहे, तर यात काय वाईट आहे किंवा यात चांगलं कोणाचं होणार आहे? आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मुलांना संस्कार लागतात. जेव्हा आपण हे सर्व करतो तर आपल्या मुलांना संस्कार लागतात आणि मुळात मुलं घरातल्या वातावरणामुळे मुलं वाईट दिशेला जात नाही, हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपण ज्यावेळी घरामध्ये हे सर्व कार्य आपण करतो ना, तर घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता तर असतेच, पण येणारी संकट सुद्धा उंबरठ्याच्या बाहेरच असतात, हे जास्त महत्वाचं. तर मंडळी, नव्याने हे येणारं जे वर्ष आहे, या वर्षामध्ये आपण नव्याने सुरुवात करूया. नवीन बहर येईल आपल्या संसाराला, आपल्या घराला, आपल्या परिवाराला किंवा आपल्या स्वामी परिवाराला बहर येईल अशी आपण सेवा करूया. आणि एवढं बोलून मी माझा व्हिडिओची सांगता करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.